we are going to see the remaining part of the part of speech today. The last one, that is called interjection. The last part of the parts of speech, शब्दांच्या जाती, याच्यामधला शेवटचा घटक इंटरजेक्शन. याचा मराठीमध्ये अर्थ असा, केवल प्रयोगी अव्यय. Now see, what is the definition of interjections? इंटरजेक्शन ची व्याख्या काय? केवल प्रयोगी. What is the interjections? What is the definition of interjections? केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? The definition is very simple. Interjections are the words that express an emotion or some sadden feeling in our mind. That is called interjections. That are called interjections. काय सांगितलं मी? Interjections are words that express an emotion or sadden feeling in our mind. That are called interjection. आपल्या मनातील भावभावनांचा उद्रेक व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना इंटरजेक्शन असं म्हणायचं. ठीक आहे, एकदम सोपं आहे. भावभावनांचा उद्रेक व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना काय म्हणायचं? इंटरजेक्शन. फॉर एक्झाम्पल, alas, she died at last. आता या वाक्यामध्ये alas, ALAS हे इंटरजेक्शन. अरे रे, शेवटी तो गेला. कीप क्वाइट, याच्यामध्ये SH असा शब्द आहे. दॅट इज shows the keep quiet. Then oh, excuse me, OH. Alas, oh, that shows the interjection that express the different emotion in our mind. Alas express the sadness, express the quietness, oh express the surprise. In this way, these are the interjections. Now see, what are the features of interjections? What are the characteristics of the interjections? या केवल प्रयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये काय? What are the features or characteristics? यांची वैशिष्ट्ये काय? They express the joy in our mind. आपल्या मनातील हर्ष, joy in our mind. They express the pain or hate, PIN, खेद, आपल्या मनातला खेद व्यक्त करतात. They express the surprise, आश्चर्य, विस्मय व्यक्त करतात. They express disgust, तिरस्कार. They express grief or sadness, GRIEF, शोक व्यक्त करतात. They express anger, क्रोध व्यक्त करतात. They express fear, भीती व्यक्त करतात. In this way, the different kind of emotions, sense and feelings are expressed by such words, and that such words are called interjection. आणि या शब्दांना आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. दुसरी गोष्ट, what is another feature of interjections? Mostly interjections or such words are used in imperative sentence. They are also used in exclamative sentence. Mostly हे शब्द बऱ्याच प्रमाणामध्ये उद्गारवाचक वाक्यात वापरतात किंवा आज्ञार्थी वाक्यामध्ये वापरतात.
आणखी काय सांगता येईल? These interjections are not only used in the sentence. फक्त वाक्यातच ते वापरतात असं नाही. They work alone. They use individually. आपण फक्त एवढंच म्हणू शकतो, ओ, आउच, एवढंच म्हणू शकतो. म्हणजेच ते एकट्यानं सुद्धा वापरता येतात आणि वाक्यामध्ये सुद्धा वापरता येतात. दीज आर द फीचर्स. हे 3 वैशिष्ट्ये आपण त्याची पाहिली. नाउ वी कॅन प्रिपेअर द बिग लिस्ट ऑफ इंटरजेक्शन्स. These interjections are very important for the 5th and 10th scholarship examination. फॉलोशिपच्या परीक्षेसाठी कंजक्शन, इंटरजेक्शन्स, थोडक्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच इज व्हेरी इम्पॉर्टंट. पार्ट्स ऑफ स्पीच इज व्हेरी इम्पॉर्टंट नॉट ओनली फॉर द स्कॉलरशिप बट ऑल्सो फॉर द 9th and 10th इन लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये ही खूप महत्वाचे आहे. व्हॉट इज द लिस्ट ऑफ इंटरजेक्शन? वी कॅन राईट डाऊन वन बाय वन. आपण एकामागे एक आता लिहू शकतो. आलास, अरे रे, मराठी अर्थ त्याचा. बिगॉन, बी जिओ एनी, चालता हो. ब्रेहो, बियारे बिओ, वा, शब्बास. आ, एज, अरे. हा हा, एच ए, हा हा. हॅलो, एच ए डबल एल ओ, काय रे या अर्थानं. हे, एच यू आय, हा हा, हो हो या अर्थानं. ही, सॉरी, हाय, एच आय, अच्छा. हॅलो, एच ई डबल एल ओ. मग अशी काय पाहिजे आपण, एच ए डबल एल ओ. याचा अर्थ काय हो, म्हणजे थोडंसं अनेक वचन. हुर्रा, एच यू डबल आर एच, वा वा. हुर्रे, एच यू डबल आर ए वाय, शब्बास. लो, येलो, पहा. ओ, आहो. ओ, ओ एच, अरे, आहो. नंतर शू, एस एच डबल ओ, शुक शुक असे या अर्थानं. वाव, डब्ल्यू ओ डब्ल्यू, वा. टट, टी यू टी, छी अशा अर्थानं. हॉट, टू एक्सप्रेस द सरप्राईज. खुश, चुप. ऊ, यू जी एच. पुप, पी डब्ल्यू ओ एच, तिरस्कार. हाऊ, एच ओ डब्ल्यू, आश्चर्य. गुड बाय, वेलकम, स्वागत करताना, निरोप घेताना. आउच, ओ यू सी एच, वेदना व्यक्त करताना. वेल डन, कौतुक करताना. सॉरी, दुःख व्यक्त करताना, खेद व्यक्त करताना. ओके, ठीक आहे असं म्हणताना. इन दिस वे these are the list of interjection, and you know that interjections are mostly used in the imperative and exclamatory. They are used individually. They express the joy, sadness, fear, anger, disgust, grief, different types of emotions, and these words express the emotions and feeling in our mind. So that is called interjection. So we have completed the parts of speech here.